आज मी बनवली आहे कलेजी मसाला। तर चला बघूया, तुमच्यासोबत शेअर करते। तर अशी कलेजी घेतलेली आहे, त्याला कापून घेतल्याने वॉश करून घेतलेले। आता आपण थोडंसं लिंबू पिळणार आहोत आणि आता त्याला मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर मी इथे 1 चम्मच अद्रक लसूणची पेस्ट टाकली मोठी, हळद, इथे मसाला टाकलेला आहे आगरी मसाला, थोडीशी धने जिरे पावडर आणि थोडासा गरम मसाला। आणि आता आपण ह्याला मस्त मिक्स करून घेणार आहोत। आणि इथे मी थोडासा लाल मिरची पावडर टाकलेली। आता ह्याला मस्त मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स करून झाले की आता आपण ह्याच्या झाकण ठेवणार आहोत। साईडला कांदा कापून घेतलेला आहे, कढई घ्यायचे, तेल टाकायचं, तेल गरम झालं की कांदा टाकून मस्त गोल्डन ब्राऊन करून घ्यायचा आहे। साईडला मी 1 टोमॅटो चॉप करून ठेवलेला आहे, तो पण टाकायचा आणि आता परत आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। दोन्ही चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। चवीप्रमाणे मीठ पण टाकायचं आहे। आता ह्याला चांगलं मिक्स होऊ द्यायचं आहे। मिक्स होऊन झालं की त्यानंतर आपल्याला मीठ टाकायचं। मीठ टाकून झालं की आपल्याला परत मिक्स करायचं। खूप पटकन आणि मस्त बनणारी कलेजी मसाला आहे आणि खूप टेस्टी लागतो। थोडीशी अद्रक लसूण टाकायची, थोडीच टाकायची, कारण आपण ऑलरेडी कलेजीमध्ये टाकलेली आहे। आता मिक्स करायचं आणि त्यानंतर आपली जी कलेजी होती ती टाकायची आणि आता परत मिक्स करून घ्यायचं। मी ह्याच्यात पाणी अजिबात टाकलं नाहीये। बारीक गॅस करायचा आणि झाकण ठेवायचं आणि त्याला चांगलं शिजू द्यायचं। त्याला आपोआप पाणी सुटेल, अजिबात पाणी टाकायचं नाही। आता झाकण ठेवल्यानं काढून घ्यायचं, बघितलं तर त्यानंतर आता आपलं कलेजी आहे ती मस्त शिजलेली होती, तुम्ही बघू शकता। परत 5 मिनिटं ठेवायचे चांगली शिजायला, म्हणजे प्रॉपर आपली जी कलेजी मसाला आहे तो प्रॉपर शिजून होईल। आणि आता मस्त झालेली, आता आपण वरून कोथिंबीर टाकणार आहोत। कोथिंबीर टाकून झाले की अशी आपली मस्त कलेजी मसाला और कलेजी फ्राय अशी रेडी होते। तुम्हाला जर आवडलं असेल तर नक्की ट्राय करा। माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मला असाच सपोर्ट करत राहा।